तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 7वी या वर्गाचा इतिहास या वर्गाचा 12वा पाठ आपल्याला पाहायचा आहे। तर ह्या 12व्या पाठाचं नाव आहे साम्राज्याची वाटचाल। तर पहिल्यांदा आपल्याला काय बघायचंय, तर आतापर्यंत आपण मराठी सत्तेचा उदय विस्तार पाहिला। राज्यव्यवस्थेपासून ते राज्य पर्यंत प्रवास कसा झाला ते आपण अभ्यासले। मराठ्यांच्या उत्तर भारतात जो साम्राज्य विस्तार झाला त्यासाठी ज्या सरदारांनी घराण्यांनी महत्त्वाचे योगदान दिले त्याची थोडक्यात माहिती आपल्याला ह्या पाठामध्ये घ्यायची आहे। त्यातले पहिले महत्त्वाचे सरदार म्हणजे इंदोरचे होळकर। यांची कामगिरी खूप मोठी होती। तर मल्हारराव हे इंदोरचे होळकर सत्तेचे संस्थापक होते। त्यांनी दीर्घकाळ मराठी सत्तेची सेवा केली, म्हणजे मराठी सत्तेमध्ये त्यांनी सरदार होते आणि त्या सरदारकीमध्ये त्यांनी मराठी सत्तेचा विस्तार केला, सेवा केली। त्यांनी गनिमी कावा म्हणजे काय, तर लपून छपून काय करायचं, एकदमच झडप घालणे आणि त्या शत्रूचा बंदोबस्त करणं, त्याच्यामध्ये त्यांनी युद्धनीतीमध्ये ते निष्णात होते। निष्णात म्हणजे एकदम परफेक्ट तरबेज होते। पहिला बाजीराव व नानासाहेब पेशवे यांच्या काळात त्यांनी उत्तरेला पराक्रम गाजवला। पहिला बाजीराव कर्तृत्ववान होता, पण दुसरा बाजीराव मात्र खूप आळशी होता आणि त्यांनी माळव्यामध्ये आणि राजपुतांच्या मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्याचा मोठा वाटा होता मल्हारराव होळकर यांचा। पण पानिपतचं युद्ध झालं, त्या ठिकाणी खूपच मराठीची हानी झाली। पण त्याच्यानंतर उत्तरेकडील मराठीची प्रतिष्ठा सावरण्यासाठी माधवराव पेशव्या त्यांनी फार मोठी मदत केली। पण अचानकच त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचा मुलगा खंडेराव दाभाडे हे सुद्धा युद्धामध्ये मारले गेले आणि त्यांची सून अहिल्याबाई होळकरने मोठ्या प्रमाणात काम केले। म्हणजे अहिल्याबाई होळकरने खंडेराव कुंभेरीच्या युद्धामध्ये मृत्यू झाल्यानंतर पुढे काही काळात त्यांनी मल्हारराव यांचेही निधन झाले। त्यानंतर इंदोरचे कारभाराचे सूत्र पूर्ण अहिल्याबाई होळकर यांच्या हाती आले। त्या थोर, मुत्सद्दी आणि उत्कृष्ट प्रशासक होत्या। स्त्री असून सुद्धा त्यांनी नवे कायदे, शेतसारा, करवसुली या गोष्टीची घडी बसवली। पडीक जमिनीत लागवडीखाली आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। शेतकऱ्यांना विहिरी खोदून देणे, व्यापार उद्योगांना त्यांनी प्रोत्साहन दिले। तलाव तळी निर्माण करणे यासाठी त्या झटल्या। भारतात चारही दिशांनी असलेल्या महत्त्वाच्या धर्मस्थळाची त्यांनी मंदिरे, घाट आणि धर्मशाळा, पाणपोया बांधल्या। तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो की परळी वैजनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं पूर्ण त्या दगडी बांधकाम त्या अहिल्याबाई होळकर यांनी केलेलं आहे। त्या मंदिरामध्ये त्यांचा पुतळा असा मोठा बसवलेला आहे। अशी त्यांची खूप मोठी कामगिरी म्हणजे मंदिरं बांधण्यासाठी आहे। त्यांनी जागोजागी पाणपोया बांधल्या। देशाच्या सांस्कृतिक ऐक्याला त्यांनी प्रयत्न केला, फार महत्त्वाचं होतं। ते स्वतः न्यायनिवाडा करत होत्या। त्या दानशूर होत्या, ग्रंथप्रेमी होत्या, हुशार होत्या। त्यांनी सुमारे 28 वर्षे समर्थपणे राज्याचा कारभार केला। उत्तरेकडील मराठीच्या सत्तेची प्रतिमा उंचवण्यासाठी त्यांनी राज्यात शांतता सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांचे करून प्रजेला सुखी केले। मराठीशाहीच्या उतरत्या काळामध्ये यशवंतराव होळकर यांच्या राज्याची वाटचाल त्यांनी प्रयत्न केला। त्याच्यानंतर आपल्याला दुसरे नागपूरचे भोसले यांचा थोडक्यात माहिती बघायची आहे। नागपूरच्या भोसलेच्या घराण्याचे परसोजी भोसले यांनी शाहू महाराजांच्या काळात वराड व गोडवण या प्रदेशाची सनद म्हणजे काय की तिथली सत्ता देण्यात आली। आणि नागपूरच्या भोसल्यापैकी रघुजी हे सर्वात कर्तबगार पराक्रमी पुरुष होते। त्यांनी खूप कर्तृत्ववान केले। दक्षिणेकडील तिरुचिरापल्ली व आर्काट यांच्या आसपासचा प्रदेश मराठ्यांच्या वर्चस्वाखाली आणला।
त्यांनी बंगाल, बिहार, ओडिसा प्रांतामध्ये चौथाई वसुलीचा अधिकार शाहू महाराजांना त्यांनी दिले होते. म्हणजे चौथाईचा म्हणजे उत्पन्नाचा चौथा भाग त्यांनी काय केला होता, दिला होता. त्यांनी हे प्रदेश मराठ्यांच्या प्रभुत्वाखाली आणले आणि इसवी सन 1751 मध्ये नागपूरच्या भोसल्यांनी ओडिसा, सुभा, अलीवर्दी खान जिंकून घेतले. पुढे इसवी सन 1803 मध्ये मराठ्यांचे प्रभुत्व ओडिसावर होते. म्हणजेच मराठ्याचे वर्चस्व ओडिसापर्यंत गेले. माहीत आहे का तुम्हाला मराठा डीच म्हणजे काय, तर कोलकाता येथील ब्रिटिशांनी नागपूरच्या भोसल्यांची धास्ती घेतली होती. एवढी धास्ती घेतली होती की मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणाचा कोलकाता शहराचा बचाव करण्यासाठी त्यांनी सगळीकडून असा खंदक काढला होता. म्हणजे खणलं होतं, शहराच्या भोवती सगळीकडून खणलं होतं आणि त्यांनी शहराभोवती खंदक केल्यामुळे तो मराठा डीच या नावाने तो प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा घ्यायचं आहे, ग्वाल्हेरचे भोसल्यांची माहिती आपल्याला घ्यायची आहे. तर ग्वाल्हेरचे भोसले थोरल्या बाजीरावाच्या राणोजी शिंदे यांचे कर्तृत्व हेरून त्याला उत्तरेला सरदार म्हणून नेमले. राणोजीच्या मृत्यूनंतर जयाप्पा, दत्ताजी व महादजी या त्यांच्या मुलांनीही पराक्रम गाजवून उत्तर भारतात मराठीची सत्ता प्रबळ केली. म्हणजेच उत्तर भारतामध्ये ग्वाल्हेरच्या शिंद्यांनी काय केलं, त्यांची सत्ता प्रबळ केली आणि त्याच्यानंतर माधवराव पेशवे शिंदे घराण्यातील सरदारकी महादजी शिंदे यांना दिली. ते पराक्रमी व मुत्सद्दी होते. पानिपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्याचे वर्चस्व प्रतिष्ठा निर्माण करण्याची कामगिरी त्यांनी केली. उत्तर भारतामध्ये सपाट प्रदेश होता. मग काय करावं लागेल, गनिमी कावा तर चालत नव्हता. मग मराठ्यांनी गनिमी काव्याची युद्धतंत्रीचा उपयोग होणार नाही हे त्यांना ओळखले होते आणि त्यांनी काय केलं, डिव्हाइन या फ्रेंच लष्करी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आपली फौज प्रशिक्षित केली. तर भारतामध्ये आजही काय केलं जाते, लष्कराच्या विमानाची मदत आजही आपण त्यांची मदत घेत असतो आणि त्या काळात सुद्धा ह्यांनी लष्करी फौजेचे प्रशिक्षण घेतले. तोफखाना सुसज्ज केला. कवायत फौजेच्या बळावर त्यांनी रोहिले, जाट, राजपूत, बुंदेले इत्यादीला नमवले आणि पानिपतच्या लढाईत मराठ्यांची शक्ती क्षीण झाली मराठ्यांची आहे असे पाहून इंग्रजांनी दिल्लीच्या राजकारणात भाग घेणे सुरू केले. मग इंग्रज हळूहळू येऊ लागले आपल्या देशामध्ये आणि त्यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी बघू लागले. त्यांनी बंगालच्या सुभ्याच्या दिवाणीचे अधिकार स्वतःकडे घेतले. ते दिल्लीच्या बादशहाला स्वतःच्या ताब्यात घेऊन इच्छित होते. घेऊ इच्छित होते. अशा परिस्थितीत महादजी शिंदे यांनी इंग्रजांवर मात करून बादशाला पुन्हा गादीवर बसवण्याचं काम केलं. या कामगिरीत खुश होऊन बादशाने त्यांना वकिलीये मुलक हे पद देऊ केले. याचा अर्थ असा की दिवाणी आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या मुखत्यारी देऊ केली. त्यांनी हे पद बालपेशवे सवाई माधवराव यांच्या वतीने स्वीकारले. या पदामुळे दिल्ली पातशाही मराठ्यांची पूर्ण नियंत्रणाखाली आली. कोसळलेल्या पातशाहीला डोलारा सावरणे हे सोपे नव्हते, अवघड काम होते. महादजी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मात करून मोठ्या जिद्दीने 1784 ते 1794 या काळात दिल्लीचा कारभार पाहिला, 10 वर्ष जवळपास. त्याच्यानंतर पानिपतची लढाईची जबाबदारी असलेले नजीर खानने चे वारसदार अद्यापही रोहिलखंडात कारस्थाने करतच होते. तरी पण नजीर खानचा नातू गुलाब कादिर यांनी लाल किल्ल्याचा ताबा घेऊन पैशासाठी बादशहाचा आणि बेगमचा छळ केला आणि बादशाचे त्यांनी अक्षरशः डोळे काढले आणि त्याच्यानंतर खनिजा बळकावून ते पळून जात होता. अशा परिस्थितीत महादजी शिंदे कदीरचा पराभव केला. त्यांनी बळकावलेली संपत्ती सगळी काय केली, जप्त केली, घेऊन आला दिल्लीकडं आणि बादशाला परत केली. बादशाह दिल्लीच्या गादीवर पुनस्त केला. अशा परिस्थितीत महादजी पानिपतच्या
नंतर मराठ्यांची परत मिळवून दिली. दिल्लीच्या बादशहाला मराठ्यांच्या ताब्यात ठेवून भारताचे राजकारण चालवले. पेशव्याच्या गृहकलंकाचा एक परिणाम म्हणून रघुनाथरावजी इंग्रजांच्या आश्रयाला गेला. रघुनाथरावजी इंग्रजांच्या आश्रयाला गेला. हे पेशव्यांच्या गृहस्थाना एक परिणाम म्हणून रघुनाथराव इंग्रजांच्या आश्रयाला गेला. इंग्रजांच्या मदतीने पेशवेपद मिळवण्याचा त्याचा इरादा होता. मराठा मुत्सद्द्यांना हे मान्य नव्हते. त्यामुळे मराठे आणि इंग्रज यांच्यात संघर्ष झाला. संघर्ष अटळ ठरला. मात्र त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की हिंदुस्थानावर राज्य कोणी करायचे याचा अंतिम निर्णय मराठे आणि इंग्रज या दोन महासत्तांमध्ये संघर्षित होणार होता. मुंबईहून इंग्रज बोरघाट मराठ्यावर चालून आले आणि चालून आल्याबरोबर महाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठी सेना एकवटली आणि त्यावेळेला मात्र गनिमी काव्याचा तंत्र वापरून गनिमी कावा पद्धत वापरून त्यांनी काय केलं, मराठ्यांनी इंग्रजांच्या धान्य सामग्री मिळू दिली नाही. म्हणजे इंग्रज धान्य सामग्री घेण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांनी काय केलं ते मिळू दिलं नाही. उभय सैन्याची गाठ वडगाव म्हणजे सध्या पुणे मुंबई रस्त्यावर येथे पडली. या लढाईत इंग्रजांचा पराभव झाला आणि त्यामुळे रघुनाथराव मराठ्यांच्या ताब्यात देणे इंग्रजांना भाग पडले. मग पुढं काय झालं, दिल्लीमध्ये 1803 मध्ये मराठ्यांचे नियंत्रण होते. इंग्रजांनी भारत जिंकला तो मराठ्यांना लढाया करून हे लक्षात घेता म्हणजे महादजीची कामगिरी मोल लक्षात घेणे. दिल्लीच्या कारभाराची व्यवस्था लावून ते पुण्यात आले. पुण्याजवळ वानवडी येथे त्यांचा मृत्यू झाला. तेथे त्यांची स्मरणार्थ छत्री उभारलेली गेलेली आहे. तर बघा, शिंदे, होळकर व भोसले यांच्याप्रमाणे इतरही काही प्रमुख सरदार मराठ्यांच्या राज्याची उल्लेखनीय सेवा केली. शिवाजी महाराजांनी उभारलेले आरमार कान्होजी व तुळाजी आंग्रे या पितापुत्राने प्रबळ बनवले. प्रबळ म्हणजेच एकदम ताकदीने बनवले. या प्रबळ आरमाराच्या जोरावर त्यांनी पोर्तुगीज, इंग्रज व सिद्धी या आरमारी सत्तांना धाकात ठेवले आणि मराठी राज्यांच्या किनारपट्टीचे रक्षण केले. त्याच्यानंतर सेनापती खंडेराव दाभाडे व त्याचा पुत्र त्र्यंबकराव यांनी गुजरातमध्ये मराठी सत्ताची पायाभरणी केली. म्हणजे गुजरातमध्ये सुद्धा मराठी सत्ताची पायाभरणी केली. खंडेरावाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी उमाबाई हिने सुद्धा अहमदाबादमध्ये मुघल सरदारांचे परिपत्य केले म्हणजे मुघल सरदारांना त्यांना तिथून संपवलं. थोडक्यात तेथील किल्ला जिंकून घेतला. पुढे गायकवाडांनी गुजरातमधील वडोदरा हे आपल्या सत्तेचे केंद्र केले. त्याच्यानंतर मध्य प्रदेशात धार आणि देवासनी पवारांनी शिंदे व होळकर यांना उत्तरेला मराठ्यांच्या सत्तेचे विस्तार करण्याचे मोलाचे सहाय्य केले. त्याच्यानंतर माधवराव पेशवेच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या राज्याची घडी विस्कळीत होऊ लागली होती. ती नाना फडणवीस आणि महाजी शिंदे यांच्या व्यवस्थित बसवली. म्हणजे ह्या दोघांनी काय केलं, व्यवस्थित बसवली. महाजी शिंदे उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व स्थापन करण्यात गुंतलेला असताना नाना फडणवीस याने दक्षिणेकडील राजकारणाचे सूत्रे सांभाळण्याचं महत्त्वाचं काम केलं. या कार्यात पटवर्धन, हरिपंत फडके, रास्ते इत्यादी सरदारांनी त्याला साथ दिली. त्यामुळे मराठ्यांच्या सत्तेच्या दक्षिणेकडील वर्चस्व स्थापन झाले. इंदोरचे होळकर, नागपूरचे भोसले, ग्वाल्हेरचे शिंदे, वडोदऱ्याचे गायकवाड यांनी पराक्रम, नेतृत्व, कर्तबगारी इत्यादी गुणांद्वारे मराठ्यांच्या सत्तेला वैभव प्राप्त करून दिले. ते मराठ्यांच्या सत्तेचे अखेरच्या टप्प्यातील आधारस्तंभ होते. त्यांनी काय केलं, उत्तर व दक्षिण भारतात मराठ्यांच्या सत्तेचे प्रभुत्व निर्माण करण्याचे मराठा सरदार यशस्वी झाले हे खरे. पण महाजी शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या मृत्यूनंतर मात्र ती पोकळी, सत्तेची उतरती काळ निर्माण झाली. या काळात रघुनाथरावाचा पुत्र बाजीराव दुसरा हा पेशवा होता. आळशी होता. त्यांच्याकडे नेतृत्व गुण नव्हते. उलट अनेक दोषही होते. तो मराठा सरदारांचे ऐक्य निर्माण करू शकला नाही. तो एकदम आळशी असल्यामुळे
हां, तर आळशी असल्यामुळे त्यांनी काहीच करू शकला नाही. मराठ्यांच्या सरदारांचे दुही मराठ्यांची सत्ता आतून पोखरली गेली. एकमेकाचे भांडणं होऊ लागले. अशा कारणाने दुसऱ्या बाजीरावाच्या काळात मराठ्यांना उत्तरेतील व दक्षिणेतील प्रभाव मात्र कमी झाला. तो दुसरा बाजीराव खूपच आळशी होता. मराठ्यांच्या जागा इंग्रजांनी घेतली. पुन्हा लगेच काय झालं, मराठीची जागा इंग्रजांनी घेतली. इंग्रजांनी इसवी सन 1817 पुणे ताब्यात घेऊन तेथील युनियन जॅक हा आपला ध्वज फडकवला, म्हणजेच इंग्रजांनी पाया घातला. इसवी सन 1818 सोलापूर जिल्ह्यामध्ये आष्टीच्या लढाईमध्ये, म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये आष्टी हे गाव आहे, आणि त्या आष्टीच्या लढाईमध्ये इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला. शेवटी पराभव केल्यामुळं त्यामुळे मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली. भारताच्या इतिहासामध्ये एक मोठा बदल घडणारी ठरली. या घटनेनंतर इंग्रजांनी बहुतांशी भारत आपल्या अधिपत्याखाली आणला, पूर्ण भारत आणला. भारताच्या पाश्चात्य जगाबरोबर भारताचा संबंध वाढला आणि इंग्रजांची सत्ता सुरू झाली. त्याबरोबर भारतीय राज्यव्यवस्थेचे अनेक बदल झाले. अनेक जुन्या गोष्टी निष्प्रभ झाल्या व या बाजूला सरल्या गेल्या. एक मोठे स्थित्यंतर झाले. भारताच्या इतिहासातील मध्ययुगीन काळ संपला आणि आधुनिक काळाला सुरुवात झाली. अशा पद्धतीने मराठ्याच्या सत्तेचे या पद्धतीचा आपला साम्राज्याची वाटचाल कशी झाली त्याची माहिती आपण या पाठामध्ये घेतलेली आहे. तर आज आपल्याला इयत्ता 7वी या वर्गाचा पाठ क्रमांक 12 साम्राज्याची वाटचाल या पाठाखालची प्रश्नाची उत्तरं थोडक्यात पाहायचे आहेत. तर पहिला प्रश्न, एका शब्दात लिहा. तर इंदोरच्या राजकारभाराची सूत्र सांभाळणारा, तर इंदोरच्या राजकारणाची सूत्र सांभाळणारा मल्हारराव होळकर आणि अहिल्याबाई होळकर ह्या होत्या. दुसरा प्रश्न, नागपूर भोसले घराण्यातील सर्वात कर्तबगार व पराक्रमी पुरुष रघुजी भोसले हे. दिल्लीच्या गादीवर बादशाला पुन्हा स्थापन करणारे कोण? तर ग्वाल्हेरचे महाजी शिंदे हे होते. त्याच्यानंतर चौथा, दक्षिणेकडील राजकारणाची सूत्रे सांभाळणारा नाना फडणवीस हे होते. त्याच्यानंतर बघा प्रश्न दुसरा, घटनाक्रम लिहा. घटना अशी मागे पुढे दिलेली, त्याची आता क्रमाने आपल्याला क्रम लावायचा आहे. त्यात पहिली बघा आष्टीची लढाई, दुसरा मराठ्याचे ओडिसावर प्रभुत्व आणि इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला. त्यातली पहिली घटना बघा, मराठ्यांचे ओडिसावर प्रभुत्व आणि इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला. आणि त्याच्यानंतर आष्टीची लढाई, आष्टी ही सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर बघा तिसरा प्रश्न, लिहिते व्हा. अहिल्याबाई होळकर यांनी केलेली कामे, कोणते कोणते कामे केली बघा अहिल्याबाई होळकर यांनी? नवे कायदे करून शेतसारा कर वसुली निश्चित केली. 2 नंबर, शेतकऱ्यांना विहिरी खोदून देऊन पडीक जमिनीची लागवडीखाली आणल्या, तसेच तलाव तळी निर्माण केली. तिसरा, व्यापार उद्योगांना प्रोत्साहन दिले. आणि चौथा, महत्वाचे धर्मस्थळे, मंदिरे, घाट, मठ, धर्मशाळा, पाणपोई यांची उभारणी केली. विशेष म्हणजे परळीचे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथाचं ज्योतिर्लिंगाचं बांधकाम हे अहिल्याबाई होळकर यांनीच केलं. त्याच्यानंतर 5वा, राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण केली व प्रजेला सुखी केले. पहिल्या अहिल्याबाई होळकर या मुत्सद्दी, उत्कृष्ट प्रशासक, न्यायी, ग्रंथप्रेमी व दानशूर होत्या. त्यामुळे देशात सांस्कृतिक ऐक्य निर्माण होण्यास मदत झाली. त्याच्यानंतर बघा महाजी शिंदे यांचा पराक्रम, त्यांचा पराक्रम आपल्याला बघायचा आहे. यांनी गनिमी काव्याच्या युद्धनीतीचा वापर करून वडगावच्या लढाईमध्ये इंग्रजांचा पराभव केला. 2 नंबर, फ्रेंच लष्करी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कवायती फौज निर्माण करून
रोहिल, जाट, राजपूत, बुंदेले यांना पराभूत केले. म्हणजेच आजही आपण फ्रेंचच्या मदतीने लष्करासाठी मदत करत असतो. 3 नंबरचं बघा, मुत्सद्दी आणि पराक्रमी असणाऱ्या महाजी शिंदे यांनी पानिपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रतिष्ठा पुन्हा निर्माण करून दिली. इंग्रजावर मात करून मुघल बादशाला पुन्हा गादीवर बसवले आणि 1784 ते 94 या काळात दिल्लीचा कारभार पाहिला. प्रश्न 3 बघा, गुजरातमधील मराठी सत्ता. तर पहिला बघा, मराठा सरदारांची ज्याप्रमाणे उत्तरेकडील मराठ्यांची सत्तेचा विस्तार केला त्याप्रमाणे गुजरातमध्ये सुद्धा त्यांचा आपला विस्तार जम बसवला. तर सेनापती खंडेराव दाभाडे व त्याचा मुलगा त्र्यंबकराव दाभाडे यांनी गुजरातमध्ये मराठी सत्तेचा पाया घातला. त्याच्यानंतर बघा, खंडेरावच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी उमाबाई हिने अहमदाबादवर मुघल सम्राटाचा पराभव करून तेथील किल्ला जिंकून घेतला. त्याच्यानंतर बघा, त्यानंतरच्या काळात गायकवाडांनी वडोदरा जिंकून तेथील आपल्या सत्तेचे मुख्य ठाणे बसवले. त्याच्यानंतर 4था प्रश्न बघा, मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागचे कारण चर्चा करा. महत्वाचा प्रश्न आहे. तर त्यातला पहिला मुद्दा बघा, महाजी शिंदे यांच्यासारखे पराक्रमी सरदार आणि नाना फडणवीस यासारखे मुत्सद्दी कारभारी यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर बघा, दुसरा, नेतृत्व गुण नसणारा दुसरा बाजीराव पेशवे मराठा सरदारामध्ये ऐक्य निर्माण करू शकला नाही. तिसरा बघा, मराठा सरदारामध्ये दुही माजून मराठ्यांची सत्ता आथून पोखरली गेली. 4था मुद्दा, दुसऱ्या बाजीरावाच्या काळात उत्तरेला व दक्षिणेला मराठ्याचा प्रभाव कमी होत गेला. आणि शेवटचा 5वा मुद्दा, याच काळात भारतात सर्वत्र इंग्रजांचा प्रभाव वाढला होता व त्यांनीच 1818 साली आष्टीत लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव केला. अशा पद्धतीने पाठाच्या खालची प्रश्न संपलेली आहेत.